माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज आपण बघत आहोत बटाट्याचा वर्षभरासाठीचा कीस कसा करून ठेवायचा। हा जो बटाट्याचा कीस आहे तो तुम्ही एकत्र करून ठेवू शकता आणि असा हवाबंद डब्यामध्ये ठेवून तो तुम्ही वर्षभर कधीही तळून खाऊ शकता। अगदी पांढरा शुभ्र हा बटाट्याचा कीस बनवण्यासाठी काय टिप्स आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे आपला बटाट्याचा कीस जो आहे तो अजिबात काळा पडत नाही आणि पांढरा शुभ्र होतो। तर बटाट्याचा कीस बनवण्यासाठी इथे मी 1 किलो असे मोठे मोठे बटाटे घेतलेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल माझ्या तळहाता एवढा हा बटाटा मोठा आहे। जरी असे मोठे बटाटे मिळाले नाही तरी तुम्ही मोठे मोठे जे बटाटे असतात ते निवडून घेऊ शकता, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे मोठे बटाटे आवर्जून येतात। तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे बटाटे आहेत ते स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचेत। त्यावरती बरीच माती लागलेली असते बटाट्यांना, तर ती माती जी आहे ती स्वच्छ करायची, कारण एका बटाट्याची माती जर दुसऱ्या बटाट्याला लागली तर बटाट्याचा कीस जो आहे तो काळा पडतो, असा पांढरा शुभ्र होत नाही। त्यामुळे सगळे बटाटे आपल्याला छान स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचेत आणि सगळी माती काढून घ्यायची आहे। तर हे बटाटे जे आहेत ते चांगले धुवून झाल्यानंतर इथे मी एखाद्या सोलणीने हे बटाटे असे सोलून घेणार आहेत। जी बटाट्याची साल आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे। बटाट्याची साल काढत असताना पण लक्षात घ्या, पूर्णपणे स्वच्छ असा जो बटाटा आहे तो तुम्हाला सोलणीने सोलायचा आहे। यामुळे काय होतं, बटाट्याचा जो कीस आहे तो चांगला पांढरा शुभ्र होतो, कारण बटाट्याचं साल जरी राहिलं बटाट्याला आणि ते तसंच आपण वाळवलं तर तो बटाटा जो आहे तो बटाट्याचा कीस जो आहे तो काळा पडतो आणि असा पांढरा शुभ्र होत नाही। तर सगळे बटाटे जे आहेत ते मी चांगले असे सोलणीने सोलून घेणार आहे। आता एक काम करायचं आहे आपल्याला, बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये टाकायचा आहे। जर तुम्ही बटाटा सोलून तसाच बाहेर ठेवला तर बटाटा लगेच लाल पडतो हवेमुळे आणि कीस आपला लालसर काळा असा होतो। त्यामुळे बटाटा सोलला की लगेच पाण्यात टाकायचे। शिवाय त्याचे बटाट्याचे जे कोंब आहेत ते पण काढून घ्या एखाद्या चाकूच्या मदतीने। आता एका परातीमध्ये मी 2 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला बटाट्याचा कीस पाडायची जी किसणी असते ती घ्यायची आहे। अशी बटाट्याचा कीस पाडण्यासाठी वेगळी किसणीच मिळते भांड्याच्या दुकानामध्ये, ती तुम्ही आणू शकता। तर बटाटा किसताना पण काय करायचं आहे, तो उभा पकडायचा आहे। म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय उभा पकडला आहे मी तो बटाटा आणि अगदी सुरुवात केल्यापासून आपल्याला लास्टपर्यंत तो असा किसत जायचा आहे, मध्ये कुठंच थांबवायचं नाही। असा तुम्ही किसत गेल्यामुळे सुरुवातीपासून लास्टपर्यंत किसत गेल्यामुळे बटाट्याचा कीस जो आहे तो अगदी लांब सडक पडतो, त्याचे तुकडे शक्यतो पडत नाही। त्यामुळे अशी सुरुवात केली की तो बटाटा पूर्ण असा किसत आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे। आणि खाली असं परातीमध्ये किंवा एखाद्या टोपामध्ये पाणी घ्यायला विसरायचं नाही, कारण बटाट्याचा कीस हा पाण्यातच पडला पाहिजे। पाण्यात जर तो आपण असा किसला नाही तर बटाटा जो आहे किंवा बटाट्याचा कीस जो आहे तो लाल काळा पडतो आणि बटाट्याचा कीस पांढरा शुभ्र असा होत नाही। तर असं सगळे बटाटे जे आहेत ते मी असे पाण्यामध्ये किसून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे बटाटे मी असे किसून घेतलेले आहेत किसणीने। आता हे पाणी बरंच गढूळ दिसत आहे, त्यामुळे अजून स्वच्छ पाणी मी घेतलं आहे आणि या स्वच्छ पाण्यामध्ये आपण हा जो कीस आहे तो टाकूया। तर सगळा कीस इथे मी या पाण्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे स्वच्छ पाणी जितकं आपण वापरू तेवढं स्टार्च जे आहे बटाट्याचं ते निघून जातं आणि जो बटाट्याचा कीस आहे तो आपला चांगला पांढरा शुभ्र होतो। आता समजा तुम्हाला उद्या असा बटाट्याचा कीस करायचा आहे तर आदल्या दिवशी तुम्हाला ही जी प्रोसेस आहे सगळी ती करून ठेवावी लागेल। आता बघा स्वच्छ पाणी दिसतंय, अजिबात गढूळ पाणी दिसत नाही। त्यामध्ये अगदी मी छोट्या शेंगदाण्या एवढा तुरटीचा तुकडा टाकलेला आहे। या स्टेजला तुरटीचा जर तुकडा आपण टाकला तर बटाट्याचा जो हा कीस आहे तो अगदी पांढरा शुभ्र होतो आणि अगदी असा मऊ पडत नाही। तर हे झाकून आपल्याला 5 ते 6 तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे। आता बघा सकाळ झालेली आहे आणि आता
किस जो आहे तो आपल्याला शिजवायचा आहे। त्यासाठी एक मोठं पातेलं मी गॅसवरती ठेवलं आहे, त्यामध्ये 6 तांबे पाणी मी इथे घेतलेलं आहे। आता हे जे पाणी आहे ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये 6 तांबे पाण्यासाठी मी इथे 6 चमचे मीठ वापरलेलं आहे। तुम्ही असं प्रमाण लक्षात ठेवा। समजा 5 तांबे पाणी वापरलं तर 5 चमचे मीठ घ्या। इथे मी 6 तांबे पाणी वापरले म्हणून 6 चमचे मीठ मी घेतलेलं आहे। हे प्रमाण अगदी योग्य आहे। तर हे मीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि हे झाकून आपल्याला चांगलं हे पाणी उकळू द्यायचं। तर या ठिकाणी बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये पुन्हा एक छोटासा शेंगदाणा एवढा तुरटीचा तुकडा मी इथे टाकलेला आहे। आता या स्टेजला जेव्हा आपण तुरटी पाण्यामध्ये टाकतो तेव्हा पाण्याला काहीसा फेस येतो आणि पाणी पण चांगलं उकळलेलं दिसतंय। तर यामध्ये आता जो बटाट्याचा किस आपण रात्रभर ठेवलेला तुरटीच्या पाण्यामध्येच, तर तो किस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। सगळा किस आता यामध्ये मी टाकून घेत आहे। तुरटी वापरल्यामुळे बटाट्याचा जो किस आहे तो छान पांढरा शुभ्र होतो, लालसर काळपट असा किस पडत नाही। म्हणून अगदी थोड्या प्रमाणात आपण दोन्ही वेळेला देखील तुरटीचा वापर केलेला आहे। या पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा, छान पांढरा शुभ्र किस बटाट्याचा झालेला तुम्हाला दिसेल। तर सगळं आता किस टाकलेला आहे, थोडंसं हे वर खाली करून घ्यायचं बटाट्याचा किस जो टाकला आहे तो, आणि आता झाकून फक्त आपल्याला 2 मिनिटं हा जो बटाट्याचा किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे। फक्त तुम्हाला 2 मिनिटं हा शिजवून घ्यायचा आहे। 2 मिनिटानंतर आपण हे झाकण काढणार आहोत आणि आपल्याला हा जो किस आहे तो अर्धवट कच्चा असा शिजवून घ्यायचा आहे। हातामध्ये तुम्ही बटाट्याचा किस घेऊन तो असा थोडासा दाबून बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्धवट शिजलेला हाताला लागेल, तेव्हा आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवणं थांबवायचे। जर खूप वेळ तुम्ही किस शिजवलात तर त्याचा अगदी गाळ होतो, त्यामुळे फक्त 1.5 ते 2 मिनिटं हा शिजवायचा आहे आणि लगेच आपल्याला असा चाळणीवर तो काढून घ्यायचा आहे। मोठ्या प्रमाणात जर तुम्ही करत असाल बटाट्याचा किस तर अगदी 3 मिनिटं ठेवा, कमी प्रमाणात करत असाल तर 1 ते 2 मिनिटं तुम्ही किस शिजवून घ्यायचा आहे। तर सगळा किस आपल्याला अशा पद्धतीने भरभर चाळणीवर काढून घ्यायचा आहे आणि असा हा चमच्याने मोकळा करायचा आहे, कारण वाफेमुळे बटाटा शिजण्याची प्रोसेस जी आहे ती चालूच राहते। त्यामुळे असा हा चांगला हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो शिजल्या जात नाही। आणि ही प्रोसेस करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, एक पॉलिथिन पेपर पसरून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा जो बटाट्याचा किस आहे तो आपल्याला असा टाकायचा आहे आणि तो असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान असा कडकडीत वाळतो। असा सुट्टा केल्यानंतर पण तुम्हाला दर 1.5 ते 2 तासांनी असा हा हलवून घ्यायचा आहे, कारण जर तसाच जर तुम्ही वाळू दिला तर तो चांगला वाळत नाही किंवा मध्येच ओल राहू शकते। त्यामुळे दर 1.5-2 तासांनी हा जो बटाटा आहे तो असा तुम्हाला थोडासा चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायचा आहे। तर बघा छान असा हा आता उन्हामध्ये मी वाळत ठेवलेला आहे। एका दिवसात पण हा बटाट्याचा किस छान वाळतो, पण चांगला फुलण्यासाठी हा किस 2 दिवस तरी याला कडकडीत ऊन द्या, म्हणजे बटाट्याचा किस अगदी वर्षभर छान टिकतो आणि छान फुलतो। तर बघा 2 दिवसाचं छान कडकडीत ऊन दिल्यानंतर हा बटाट्याचा किस अगदी तयार आहे। मस्त असा पांढरा शुभ्र आणि छान असा लांबसडक किस तयार झालेला आहे। हा किस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे, म्हणजे हा मऊ पडत नाही, सादळत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा तळून खाऊ शकता। उपवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। जेव्हा उपवास असतो तेव्हा बटाट्याचा किस तुम्ही हमखास बनवून म्हणजेच तळून खाऊ शकता। लगेचच आपण बघूया हा किस तळून कसा होतोय। बघा
तेलामध्ये टाकल्याबरोबर असा कढई भरून फुलणारा हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे, कुठेच लाल किंवा काळा असा झालेला हा किस दिसत नाही आहे। तर असा बटाट्याचा किस थोडीशी मिरची पावडर टाकून तुम्ही खाऊ शकता। चिवड्यामध्ये देखील तुम्ही हा बटाट्याचा किस वापरू शकता किंवा मग असाच फक्त तळून उपवासाला खाऊ शकता। तर बटाट्याचा हा किस बनवायची पद्धत या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही रेसिपी आणि याच्यातल्या टिप्स कळतील आणि असा पांढरा शुभ्र लांब सडक बटाट्याचा किस तुम्ही देखील बनवू शकाल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।